नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 106. स्वतःला जाणणे म्हणजे नेमके काय? स्वतःला जाणणे म्हणजे नेमके काय, यामध्ये तुम्ही स्पष्टता येऊ द्या, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. या शोधामुळे मी जे नाही ते सारे तुम्हाला कळेल. या शोधामुळे मी जे नाही ते सारे तुम्हाला कळेल. तुम्ही जे काही आहात ते तुम्ही अगोदरच तुमच्या शुद्ध असणेपणाच्या स्वरूपात आहातच. तुम्ही जे काही आहात ते तुम्ही अगोदरच तुमच्या शुद्ध असणेपणाच्या स्वरूपात आहात. पण जे तुम्ही नाही ते जाणल्याने तुम्ही जे नाही त्यापासून मात्र मोकळे व्हाल आणि मूळ स्वरूपात याल. जे तुम्ही नाही ते सारे उत्स्फूर्ततेने व मुख्य म्हणजे विनाशायस घडते. जे तुम्ही नाही ते सारे उत्स्फूर्ततेने आणि मुख्य म्हणजे विनाशायक घडते. पण तुम्ही जे वस्तुतः आहात ते तसेच आहात. म्हणजेच काय? शोध करण्यासारखे काहीच नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतो तुम्ही शुद्ध असणेपणा आहात. तुम्ही जे आहात तेच आहात. एवढेच. नाहीतर स्वतः मी कोण आहे याचा शोध घ्या. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, एकतर मी कोण आहे याचा शोध घ्या किंवा मग मी सांगतो त्याच्यावर म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. मग तुमच्या लक्षात येईल की जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था शुद्ध असणेपणाच्या दृष्टीने एकच आहेत. प्रत्येक अवस्थेत फक्त इतर दोन अवस्था ह्या तात्पुरत्या विसरल्या जातात, पूर्णतः विसरल्या जात नाहीत. जग हे आपापल्या कल्पनेने, विश्वासाने, प्रतीकाचे प्रतिबिंब असे आहे. ते माझे मलाच पाहता येते. हे जाणणे ज्यामुळे शक्य होते ते मी आहे. जग माझ्यामध्ये आहे, मी जगात नाही. आपले शुद्ध असणेपण यालाच ज्ञप्ती म्हणतात. हीच मूळ स्थिती होय. कारणरहित, स्वयंभू अशी ही स्थिती आहे. ज्ञप्तीशिवाय कोणतीच जाणीव असू शकत नाही. आणि जाणीव नेहमी कशाच्या तरी संबंधित असते. म्हणूनच ज्ञप्तीशिवाय जाणीव असू शकत नाही. ज्ञप्तीशिवाय नुसती जाणीव असू शकत नाही, पण जाणीवेशिवाय मात्र ज्ञप्ती असू शकते. उदाहरणार्थ, गाढ झोपेत ज्ञप्ती असते. ज्ञप्ती निरपेक्ष आहे, कशाशी संबंधित नाही. आणि जाणीव नेहमी कशाची तरी असते. ज्ञप्ती ही स्थिर, शांत, मौन, न बदलणारी असते. आणि जाणीव केवळ आणि केवळ ज्ञप्तीमुळेच करणे शक्य होते. जग हे सुखदुःखाला व हर्ष विषादाला कारणीभूत आहे म्हणूनच खरे वाटते. जग हे हर्ष विषादाला, सुखदुःखाला कारणीभूत आहे म्हणूनच ते खरे वाटते. हे समजणे
व आपले शुद्ध असणे पण उगीच नाकारणे हे आहे मूळ अज्ञान आणि हे आहे दुःखाचे खरे कारण. म्हणून समोरच्या गोष्टी केवळ कल्पनेने न पाहता म्हणजेच कल्पनेवर हुकूम न पाहता जशा आहेत तशा पहा. जेव्हा तुम्हाला सर्व काही आहे तसे पाहता येईल तेव्हा तुम्ही पण स्वतःला जसे आहात तसे पाहाल. हे एखादा धूळ भरलेला आरसा साफ करण्यासारखे आहे. जो आरसा जग जसे आहे तसे दाखवतो तोच आरसा तुम्हाला तुमचा खरा चेहरा पण दाखवतो. मी असणेपणाने शुद्ध असणेपणाच आहे हाच तो आरसा साफ करण्याचा फडका होय. यानेच गरज पडताच लगेच आरसा स्वच्छ करत रहा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी 34 वर्षाचा असताना माझी सद्गुरूशी भेट झाली आणि केवळ 3 वर्षातच म्हणजे वयाच्या 37व्या वर्षी मला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले व माझी पत्नी 40व्या वर्षी वारली. आणि मग सुखदुःखाचा अंमल सगळा संपला. इच्छा व भीती गेली. परमाकाशाच्या महासागरात चिदाकाशाच्या पृष्ठभागावर महदाकाशाच्या अगणित लाटा अनादी आणि अनंत उठतात आणि मावळतात याचा बोध झाला आणि एक जाणीव म्हणून त्या सर्व मीच आहे, घटना म्हणून त्या सर्व माझ्या आहेत व हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ती एक रहस्यमय शक्ती आहे हे कळले. अलंकाराचे मूळ सोने तसे एकंदर अस्तित्वाला हिचाच आधार. अलंकारातून नामरूप बाजूला करताच सोने उघड होते. सोने हे अलंकारा विना राहू शकते पण अलंकार मात्र सोन्याविना राहू शकत नाही. अमरत्व म्हणून दुसरे काहीच नसून हेच आहे की जीवन व मृत्यू एकमेकांना पूरक आहेत. त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे कळणे म्हणजेच अर्थात अमर होणे होय. आरंभात अंत आणि अंतात आरंभ पाहणे हेच खरे अमर होणे होय. हेच खरे अजन्मा होणे पण होय. आता एक फार महत्वाची गोष्ट या अमर असण्यात किंवा अजन्मा असण्यात इतर देहाहून माझा देह वेगळा असा माझा देह हा विचार नसतो. इतर देहाहून माझा देह वेगळा असा माझा देह हा विचार नसतो. मला तो नुसता देह वाटतो पण तो देह देहाच्या ठिकाणीच असून त्याच्या देह धर्मानुसार वागतो. या बाबतीत काहीच तक्रार नसते. माझा देह माझे मन हे सर्व आपापल्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार वागतात. मी त्यांच्यात हस्तक्षेप करत नाही, करू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या प्रारब्धाने एक सामान्य माणूस म्हणून माझा जन्म झाला. अल्प शिक्षण, साधा व्यापारी, कधी रेडीमेड कपडे विकायचे, कधी बिडी काडी पान मसाला यांचा व्यापार करायचा. अशा प्रकारे इच्छा आणि भीती यांनी सर्वसाधारण माणसासारखा मी पण व्यापलेला होतो. पण भाग्याने सद्गुरूंशी भेट झाली. ते तू आहेस हे त्यांनी माझ्या मनात ठसवले. ते मी पक्के लक्षात ठेवले. माझा मनुष्यपणा मी त्यांच्यावरच सोपवला. कधीतरी भावनिक मानसिक एखादी जुनी प्रक्रिया तीव्रपणे त्रास देत होती, नाही असे नाही, पण तिच्याकडे सर्व लक्ष देताच सर्व काही ठीक होत गेले आणि कळाले की व्यक्ती असेपर्यंत वैयक्तिक स्वभाव व सवयी ह्या स्वीकाराव्या लागतात आणि व्यक्त असू तर ह्या समस्या निर्माणच होत नाही.
त्यामुळे मृत्यूची भीती नाही. मी अगोदरच मृत आहे. मी तर दुहेरी मृत आहे. देहांनी मृत आहे आणि सोबत मनाने पण मृत आहे. एकदा का तुम्ही जाणले की व्यक्ती ही स्वस्वरूपाची केवळ छाया आहे, स्वतः स्वस्वरूप नाही, मग तुम्ही चिडत नाही, कोणावर वखवकत नाही, कुठली चिंता पण करत नाही. तुमचे केंद्रस्थान जगात आहे आणि माझे केंद्रस्थान स्वस्वरूपात आहे. तुमचे केंद्रस्थान जगात आहे आणि माझे स्वस्वरूपात आहे. माझ्या केंद्रस्थान हे दिवसा असणाऱ्या सूर्यप्रकाशातील चंद्रासारखे निरुपद्रवी आहे. सूर्य प्रकाशतो तेव्हा चंद्र हा क्वचितच दिसतो. अन्न तोंडात आहे तोपर्यंतच काय त्याची चव, नरमपणा, गरमपणा अशी जाणीव होते, पण ते अन्न एकदा गिळले की कुठलाच काही संबंध राहत नाही. ते बाहेर टाकेपर्यंत. त्याची जर सतत आठवण ठेवली तर ते एक भयंकर त्रासदायक अशी गोष्ट ठरेल. तशी सतत सक्रियता ही एक डोकेदुखी किंवा एक रोगट अवस्था आहे. रक्ताभिसरण, अन्नपचन वगैरे सारखे विश्व हे स्वतःहूनच त्या कार्यात कार्यरत आहे. हे मी जाणतो. या व्यतिरिक्त जाणण्याची मला दुसरी काही गरज नाही. ज्याप्रमाणे कागदातील छिद्र हे कागदातच असते तरी पण ते कागदाचे नसते, त्याप्रमाणे स्वस्वरूप जाणीवेच्या केंद्रातच आहे. त्याप्रमाणे स्वस्वरूप जाणीवेच्या केंद्रातच आहे, पण तरीही ते जाणीवेच्या पलीकडे आहे. तरीही ते जाणीवेच्या पलीकडे आहे. चिदाकाशात शुद्ध जाणीवेच्या प्रकाशाचा प्रकाश पडावा म्हणून हे छिद्र असते. त्यामुळे मन हे प्रकाशित होते. छिद्र हे केवळ छिद्र आहे, दुसरे काही नाही. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात की समजा एखाद्या महान योगी राजाने मला 1000 वर्ष कसे जगावे हे शिकवण्याकरता जर इच्छा व्यक्त केली तर मी त्यांना नम्रपणे म्हणेल की त्याचा मला काय उपयोग, त्याचा मला काय उपयोग. आयुष्य कितीही दीर्घ असले तरी ते एक क्षणाचेच असते, एखाद्या स्वप्नासारखे. व मी जगात नसून जग माझ्यात आहे. मग अशा मी जगात नसलेल्याला दीर्घायुष्य काय कामाचे. जग माझ्यामुळे आहे, मी जगरूप नाही. मी जाणतो की जग आहे, त्यात इतर प्राणीमात्रांच्या देहासारखा माझा पण एक देह आहे. मी जाणतो की जग आहे आणि त्यात इतर प्राणीमात्रांच्या देहासारखा माझा पण एक देह आहे, माझेही एक मन आहे. पण मी त्यांना इतर देह किंवा मन यापेक्षा अधिक माझे म्हणत नाही. सर्व देह हे कुणाचेच वैयक्तिक असे नाहीत. ते केवळ देहाचेच म्हणून आपल्या ठिकाणी आपापले आहेत. त्यांचा कोणी मालक नाही आणि ते आपापल्या देह धर्मानुसारच वागतात. तुम्ही त्या ढवळाढवळ किंवा कोणताच आग्रह करू शकत नाही. आपल्या बाल शरीराला आपण म्हातारा होऊ नको असे म्हणू शकत नाही. जागतिक जाणीवेला आपण चिदाकाश म्हणतो. ज्याची जाणीव होते अशा वस्तूंनी विश्व बनते, ते आहे महदाकाश. जागतिक जाणीवेला आपण चिदाकाश म्हणतो. ज्याची जाणीव होते त्या वस्तूंनी विश्व बनते, ते आहे महदाकाश. व या दोघांना आधारभूत आणि त्यांच्याही पलीकडे जे आहे ते आहे परमाकाश. ही स्थिती मात्र संपूर्ण स्तब्धपणाची आणि मौनमय अशी असते. यालाच तुम्ही ईश्वर, परब्रह्म काहीही म्हणा अथवा काहीही म्हणू नका. शक्यतोवर काही म्हणूच नका. शक्यतोवर काही म्हणूच नका. जेव्हा तुम्ही व्यक्ती व साक्षी या दोघांनाही एकरूप पाहता
तेव्हा तुम्ही खरोखरच स्वरूप स्थितीत असता. जेव्हा तुम्ही व्यक्ती आणि साक्षी या दोघांनाही एकरूप पाहता तेव्हा तुम्ही स्वरूप स्थितीत असता. ती स्थिती तुम्हाला पाहता येत नाही. ती स्थिती तुम्हाला हाताळता येत नाही. कारण तिच्यामुळेच पाहणे हाताळणे शक्य झाले आहे. कारण तिच्यामुळेच पाहणे हाताळणे शक्य झाले आहे. ती अस्ति नास्तीच्या पलीकडची आहे. ती आरसा नाही व त्यातील प्रतिबिंब पण नाही. जे काही आहे ती तीच आहे. जाणीव ही जागृत अवस्थेत अतिशय भेदात्मक असते. जाणीव ही जागृत अवस्थेत अतिशय भेदात्मक असते आणि त्याहून कमी वेदात्मक असते स्वप्नात आणि गाढ झोपात त्याही पेक्षा अगदी कमी भेदात्मक असते. इतकेच म्हणण्यापुरती की मी सुखाने झोपलो होतो इतकेच म्हणण्या इतकी. पण चौथ्या तुर्य अवस्थेत जाणीव ही पूर्ण एकजिन्सी पूर्ण अभेदात्मक अशा प्रकारची असते आणि तिथेच ज्ञानी लोक निवास करतात. एक झेन कथा. एक शिष्य झेन गुरुकडे गेला आणि त्यांना म्हणाला, मी सर्वस्वाचा त्याग करून आलो. मला स्वरूप प्राप्ती म्हणजे एनलायटनमेंट कधी प्राप्त होईल? मला स्वरूप प्राप्ती म्हणजे एनलायटनमेंट कधी प्राप्त होईल? त्याकरता मी जीवापाड प्रयत्न करेल. खूप प्रामाणिक असे प्रयत्न करेल. झेन गुरु यावर म्हणाले, तरी हे पहा बेटा, कमीत कमी 10 वर्षे तरी लागतीलच. यावर शिष्य अतिशय अधीर झाला आणि तो गुरुचे पाय घट्ट धरून म्हणाला, पण मी समजा खूप प्रयत्न केला. रात्रंदिवस एक केले, खाणे-पिणे सोडले, कशाचाच विचार केला नाही. केवळ याच गोष्टीच्या मागे लागलो तर ते लवकर होईल ना? यावर झेन गुरुनी काही वेळ शांतपणे विचार केला आणि मग ते गंभीरतेने म्हणाले, मग 20 वर्षे लागतील, कदाचित त्यापेक्षाही जास्त. नमस्कार.